नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। तर महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता पुन्हा एकदा नोकरीची सुवर्ण संधी असून रेल्वे विभागामध्ये 550 रिक्त जागांसाठी भरती निघालेली आहे। शैक्षणिक अर्हता या ठिकाणी किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज या पदासाठी सादर करायचा आहे। तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल तर एलिजिबल आहात। अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 9 एप्रिल 2024 पर्यंत या ठिकाणी देण्यात आलेली आहे। अधिक माहिती जी आहे मित्रांनो, कुठल्या पदासाठी वॅकन्सी निघालेली आहे, वेतन किती दिल्या जात आहे, अर्ज कशा प्रकारे सादर करायचा आहे, सर्व डिटेल्स इन्फॉर्मेशन या भरतीबाबत आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्या एनएक्स मराठी युट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्याचसोबत बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट्स डेली बघण्यासाठी। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या भरतीबाबतच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी आपण मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीबाबतच्या ऑफिशियल नोटिफिकेशनवर या ठिकाणी आलेलं आहे। तर शिका उमेदवारी या पदाची ही पदभरती एकूण 550 रिक्त पदसंख्येसाठी या विभागाकडून घेतल्या जात आहे। त्यासाठी पात्र उमेदवारांकडून या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी मागवला जात आहे। तर या पदासाठी अर्ज करण्याकरता तुम्ही इच्छुक असाल तर नक्की अर्ज या ठिकाणी सादर करा। तर रेल्वे विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे। 9/4/2024 ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर या जाहिरातीमध्ये बघू शकता मित्रांनो, ज्या ट्रेड करता ही पदभरती शिका उमेदवारी या पदासाठी होत आहे त्या प्रत्येक ट्रेड करता वॅकन्सी इथे देण्यात आलेली आहे। तर कोणकोणत्या ट्रेड करता किती वॅकन्सी आहे याबाबतची माहिती या ठिकाणी जाहिरातीमधून आपण घेणार आहोत। तर या ठिकाणी बघू शकता, फिटर ट्रेड करता 200 वॅकन्सी आहे, वेल्डरसाठी 230 वॅकन्सी आहे, मेकॅनिस्ट करता 5 वॅकन्सी, पेंटर करता 20 वॅकन्सी आहे, कारपेंटरसाठी 5 वॅकन्सी आहे, इलेक्ट्रिशियनसाठी 75 वॅकन्सी, तर एसी अँड रेफ्रिजरेटर मेकॅनिक करता 15 वॅकन्सी, अशा एकूण मित्रांनो 550 वॅकन्सी करता ही 7 ट्रेड शिका उमेदवारी या पदासाठी या विभागाकडून या ठिकाणी भरल्या जात आहे। तर या दिलेल्या ट्रेडनुसार तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्की अर्ज या ठिकाणी सादर करा। त्यानंतर निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे, कशा पद्धतीने निवड या ठिकाणी या पदासाठी केल्या जाणार आहे त्याबाबतची माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, 10वी मध्ये मिळालेल्या तसेच आयटीआय मध्ये मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीनुसार एक सरासरी टक्केवारी या ठिकाणी काढून निवड यादी तयार केल्या जाणार आहे। त्यानुसार त्या उमेदवाराची निवड या पदासाठी केल्या जाणार आहे। त्यासाठी कोणती परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार नाही, फक्त टक्केवारीनुसार या पदाची निवड इथे केल्या जाणार आहे। तर निवड प्रक्रियेबाबत माहिती तुम्ही सविस्तरपणे जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता। त्यानंतर एलिजिबिलिटी कंडिशन या पदासाठी काय असणार आहे तर या ठिकाणी बघू शकता, वयोमर्यादेबाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर या पदासाठी अर्ज करण्याकरता वयाची या ठिकाणी बघू शकता, उमेदवाराची किमान वय 15 वर्ष असणे आवश्यक आहे। तर कमाल वयाची 24 वर्षापर्यंत या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर अप्पर एज लिमिट करिता एज रिलॅक्शन एससी एसटी करता 5 वर्षापर्यंत असणार आहे, तर 3 वर्ष ओबीसी कॅटेगरीतील उमेदवारांकरता असणार आहे। त्यानंतर दिव्यांग उमेदवारांकरता 10 वर्ष एज रिलॅक्शन, तर एक सर्व्हिसमॅन यांच्याकरता 10 वर्ष एज रिलॅक्शन या ठिकाणी लागू असणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता, एलिजिबिलिटी कंडिशन बाबत सविस्तर माहिती जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता। त्यानंतर मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन या ठिकाणी अर्ज करण्याकरता इथे काय लागणार आहे तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे किमान 10वी उत्तीर्ण असणारा उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकणार आहे। त्यासोबत तुमच्या या ठिकाणी 12वी उत्तीर्ण तुम्ही 50% गुण घेऊन या ठिकाणी झाला असाल किंवा नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग अंतर्गत संबंधित ट्रेडमध्ये तुम्ही आयटीआय उत्तीर्ण झाला असाल तर या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहात। तर अशा प्रकारे या पदासाठी अर्ज करण्याकरता एज्युकेशनल क्वालिफिकेशन या ठिकाणी देण्यात आलेले आहे। तर सविस्तर माहिती तुम्ही एज्युकेशनल क्वालिफिकेशन बाबत जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता। त्यानंतर पेमेंट फीज या ठिकाणी किती लागणार आहे तर या ठिकाणी बघू शकता, जनरल ओबीसी कॅटेगरीतील उमेदवारांकरता फक्त 100 रुपये फी अप्लिकेशन फी या ठिकाणी लागणार आहे। एससी एसटी पीडब्ल्यूडी व महिलांकरता ही एक्झाम फी ही अर्ज फी या ठिकाणी एक्झामटेड केलेली आहे। फक्त जनरल ओबीसी कॅटेगरीतील उमेदवारांकरता ही एक्झाम फी या ठिकाणी लागू असणार आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना ही फी या ठिकाणी भरावायची आहे। त्यासाठी ऑनलाईन माध्यमांचा वापर करून तुम्ही या ठिकाणी फी ही भरू शकता। तर अशा प्रकारे पेमेंट फी बाबत माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, या पदासाठी अर्ज कशा प्रकारे सादर करायचा आहे त्याबाबतची माहिती सुद्धा या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर रेल्वे विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे। या विभागाच्या वेबसाईटवर जाऊन संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये दिलेल्याप्रमाणे या ठिकाणी भरावीची आहे। त्यासाठी तुमच्याकडे वैध ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारे अर्ज सादर करण्याबाबत या ठिकाणी सविस्तर माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे। अर्ज सादर करताना तुम्हाला आपला फोटो सिग्नेचर या ठिकाणी अपलोड करून आपली सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहे व फॉर्म हा सबमिट करून घ्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता, अर्ज सादर करण्याकरता शेवटची तारीख 9 एप्रिल 2024 या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर या तारखेपर्यंत तुम्ही या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता। त्यानंतर ट्रेनिंग पिरियड, स्टायफंड कशा पद्धतीने या ठिकाणी असणार आहे त्याबाबतची माहिती ती देण्यात आलेली आहे। तर रेल्वे विभागाच्या नियमानुसार तुम्हाला या ठिकाणी स्टायफंड इथे दिल्या जाणार आहे।
त्यानंतर अग्रीमेंट ऑफ ट्रेनिंग, मेडिकल फिटनेस याबाबतची माहिती तुम्ही जाहिरातीमधून घेऊ शकता. त्यानंतर या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरता काही समस्या या ठिकाणी उद्भवल्यास या ठिकाणी बघू शकता. या विभागाचा टोल फ्री नंबर या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर या क्रमांकावर कॉल करून या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करताना काही समस्या उद्भवल्यास त्याचे निराकरण तुम्ही या ठिकाणी करू शकता. त्यानंतर या ठिकाणी या पदासाठी अर्ज करण्याबाबत काही महत्त्वाच्या सूचना या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तर या सर्व सूचना वाचून तुम्हाला या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो दिलेल्या शिक्षण पात्रतेनुसार तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्की अर्ज या ठिकाणी सादर करू शकता. तर अशा प्रकारे 550 रिक्त जागांसाठी मित्रांनो ही पदभरती शिका उमेदवारी या पदासाठी रेल्वे विभागाकडून या ठिकाणी संबंधित ट्रेडसाठी घेतल्या जात असून त्याबाबतची जाहिरात या विभागाकडून प्रसिद्ध केल्या गेलेली आहे व त्याच पदभरतीबाबतची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या एनएस मराठी युट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचसोबत बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा. सो भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील भरतीबाबतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.